नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट बस स्थानकात वीरशैव विश्वच्या वतीने समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी। अक्कलकोट बस स्थानकात वीरशैव विश्व वतीने समतानायक महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। अक्षय तृतीयाच्या पवित्र दिनी अक्कलकोट बस स्थानकात हनुमान मंदिरात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन आगार प्रमुख खताळ यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नियंत्रक खसकी, वीरशैव विश्वचे अभिजित लोके, श्रीकांत झिपरे, प्रदीप हिंडोळे, प्राध्यापक शिवराय आडवीतोटे, प्राध्यापक मोदी, विश्वनाथ देवरमणी, सुनील गोरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराय आडवीतोटे यांनी केले। अभिजित लोके यांनी महात्मा बसवेश्वरांच्या महान कार्याची माहिती सांगताना मानवता, धर्म, स्त्री पुरुष समानता याविषयी महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या कार्याची माहिती दिली। शेवटी आभार श्रीकांत झिपरे यांनी मानले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। त्यांना विनंती करतो की आजच्या या प्रसंगी महात्मा बसवेश्वरांचं समता, समभाव, लिंग समानता, लोकशाहीची मूळ तत्त्वे ज्यांनी मांडली। अनुभव मंडप आपल्या सगळ्यांना नाव ऐकून असाल, पण त्या अनुभव मंडपामध्ये लोकशाहीची मूल्य ज्यामध्ये 778 एकूण कार्य करणारे होते, त्यामध्ये 78 महिला होते। कोणत्या 12व्या शतकामधली ही घटना आहे आणि आज परत महिला समानतेबद्दल आपण बोलतो, स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो, सर्व धर्म समभावाबद्दल बोलतो आपण। सर्व शाहू फुले आंबेडकर बसवेश्वरांची विचारधारा आज आपण मानतोय। हे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर मांडले होतं। अधिक अभ्यास, चांगला अभ्यास लोके सरांचा आहे। तर या प्रसंगी लोके सर आपल्या महात्मा बसवेश्वराबद्दल आपलं मनोगतातून सर्वांना मार्गदर्शन करतील। आदरणीय लोके सर। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।